नमस्कार, मी ऋतुजा. वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाचं राज्य. गेल्या 5 वर्षापासून हे राज्य प्रचंड अस्थिर आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या 2 प्रमुख नेत्यांचे फुटलेले पक्ष, अन्य नेत्यांनी या दोघांना दिलेलं आव्हान, बदलत्या समीकरणामुळे प्रबळ झालेले जिल्ह्यातील पक्ष पातळी सोडून केलेली टीका आणि पक्षाला गेलेले राजकीय वैमनस्य, यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. आपल्या पक्षाला विजय मिळवून द्यायचाच असेल तर आपलं वर्चस्व सिद्ध करायचंच, या ईर्षेने पेटून उठलेल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या भाषणांनी ही निवडणूक गाजवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक, त्यांच्या पाठोपाठ गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांमध्ये प्रभावी प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक रहेंगे सेफ रहेंगे या ओळींनी महाराष्ट्राच्या राजकारणात धुराळा उडवून दिला. त्या पाठोपाठ कोणत्याही परिस्थितीत कलम 370 पुन्हा लागू होणार नाही अशी गर्जना गृहमंत्री अमित शाह यांनी केली. मतांचं ध्रुवीकरण हे धर्मयुद्ध आहे असं भाषण करून देवेंद्र फडणवीस यांनी या विधानसभा निवडणुकीची दिशा स्पष्ट केली. शिवसेनेचा प्रचाराचा मुख्य भार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच खांद्यावर होता. त्यांनीही आपल्या भाषणातून सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. त्यांच्या टीकेचा रोख प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्यावरच होता. तुमचा भुसा या एकनाथ शिंदेने 2 वर्षापूर्वीच पाडला. हिऱ्यापोटी गारगोटी असं चित्र दिसणार असून घरे पेटवणारी मशाल हद्दपार होईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेत दिला. राष्ट्रवादी पक्षासाठी खुद्द शरद पवार यांनी अनेक सभा घेतल्या. भोर विधानसभा मतदारसंघात बोलताना त्यांनी अजितदादावर केलेली टीका लक्षवेधी ठरली. पुरंदर येथील सभेत तुमच्यावर गद्दारीचा ठपका येणार नाही याची काळजी घ्या असा इशारा शरद पवार यांनी दिला. काँग्रेसचा किल्ला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सांभाळला. नाना पटोले, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात यांनी त्यांना साथ दिली. थोरात विरुद्ध विखे यांच्या वाकयुद्धाने नगर जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी प्रचाराची बाजू सांभाळली. बेबंदशाही विरोधात लोकशाही ही लढाई लढत आहे हे उद्धव ठाकरे यांचं भाषण गाजलं. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडल्या. देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे यांनी लक्ष केलं. त्या पाठोपाठ संजय राऊत यांनी विविध मतदारसंघात जाऊन महायुतीच्या उमेदवारांना लक्ष केलं. गुलाबराव पाटील यांचा केलेला एकेरी उल्लेख उत्तर महाराष्ट्रात चांगला चर्चीला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार यांनी दिलेला इशारा पश्चिम महाराष्ट्रात चर्चीला होता. निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये अजित पवार यांनी तुफान फलंदाजी केली. मनसेच्या निवडणूक प्रचाराचा तंबू राज ठाकरे या एकट्यांनी खांद्यावर घेतला होता. राज ठाकरे यांनी दणदणीत भाषण करून महाराष्ट्राचं मैदान गाजवलं. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार, पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू केलं अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी शिवडी येथील सभेत केली. शिवसेनेतील बंडाळीनंतर नेहमीच तक्रारीचा सूर लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांना राज यांनी चांगलंच लक्ष केलं. बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे, गुलाबराव पाटील, लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे, शहाजी बापू पाटील, गोपीचंद पडळकर यांनी ही सभा गाजवल्या. एकूणच मुलूक मैदानी तोफा या निवडणुकीत चांगल्याच धडाडल्या. आता त्यातील कुणाच्या तोफांना महाराष्ट्राने प्रतिसाद दिला आहे ते त्या 23 तारखेला कळणार आहे.